माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी वडवणीमध्ये नुकतीच पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना वडवणी शहर आणि तालुक्यातील विविध गावांमधील विकास कामांची त्यांनी माहिती दिली। शहरात मुख्य रस्ते, बस स्थानक, MIDC, विश्रामगृह, त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून रखडत पडलेल्या नगरपंचायत, शॉपिंग सेंटर यांसह इमारत बांधकाम उभारणीचेही आगामी नियोजन आमदार प्रकाश सोळंके यांनी डोंगरचा राजा लाईव्हशी बोलताना सांगितले। या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की या योजनेसाठी एकही एकर जमीन संपादित करायची गरज नाही। सर्व सिंचन व्यवस्था ही PDL म्हणजे पाईपलाईन डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या माध्यमातून प्रत्येक 2 हेक्टरला एक आउटलेट या पद्धतीनं राबवली जाणार आहे। म्हणजे 2 हेक्टरसाठी एक पाण्याचा आउटलेट शेतकऱ्याच्या बांधावरती आणून सोडला जाणार आहे आणि तिथून शेतकऱ्याची जमीन ही सिंचनाखाली येणार आहे। या योजनेचं खास करून आपला माजलगाव वडवणी तालुका हा अवर्षदग्रस्त तालुका आहे। त्यामुळेच या योजनेला आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची मान्यता लागत होती। ती मान्यता मागच्या आठवड्यात मिळाली। या संपूर्ण योजनेसाठी जलसंपदा मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं। जलसंपदा विभागाचे सचिव कपूर साहेब यांचंही योगदान महत्त्वाचं होतं आणि गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर तिरमानवार साहेब, मुख्य अभियंता घोगरे साहेब, सुपरिटेंडिंग इंजिनियर कचकरवार साहेब, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर प्रसाद लाल, या सर्व मंडळींना ही योजना मंजूर व्हावी, शासनाने ती मंजूर करावी याच्यासाठी सातत्यानं सहकार्य केलं, प्रयत्न केले आणि म्हणून ही मराठवाड्यातली सर्वात मोठी उपसा जलसिंचन योजना शासकीय खर्चाने, आजपर्यंत अनेक योजना झाल्या परंतु सहकारी तत्वावर झाल्या आणि त्या योजना अयशस्वी झाल्या सहकारी तत्वावर असल्यामुळं। दुसरं महत्त्वाचं उल्लेख या ठिकाणी मी करेन की या योजनेसाठी जी काही वीज लागणार आहे ती संपूर्ण वीज ही सोलरच्या माध्यमातून या ठिकाणी जवळजवळ 25 कोटी रुपये खर्च करून सोलरचा प्लॅन्ट त्या ठिकाणी बसवला जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून ही योजना चालणार आहे। म्हणजे ह्याचा देखभाल, दुरुस्ती किंवा विजेचा खर्च हा अतिशय कमी राहणार आहे आणि त्यामुळंच निश्चितपणानं ही योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल। यामध्ये साधारणतः या तालुक्यातलं ऊसाचं क्षेत्र आणखी वाढायला मदत होणार आहे। त्याचबरोबर भाजीपाला असेल, फळं पिकं असतील, जे म्हणून शेतकरी उत्पादित करतो त्या सर्व पिकाचं उत्पादन सिंचनाची सोय झाल्यामुळं निश्चितपणानं शेतकऱ्याचं उत्पन्न किमान दुपटीनं तिप्पटीनं वाढायला मदत होणार आणि म्हणून वडवणी तालुक्याच्या विकासामध्ये अतिशय आगळं वेगळं स्थान या साळिंबा उपसा जलसिंचन योजनेला भविष्य काळात निर्माण होईल आणि हजारो शेतकऱ्याचे संसार या उपसा सिंचन माध्यमातून खुलतील हे या ठिकाणी मला आवर्जून त्याचा उल्लेख करायचा आहे। अप्पर कुंडलिकेसारखा प्रकल्प वडवणी तालुक्यात झाला आणि आज 10,000 एकर जमीन पाण्याखाली आली। पूर्वीचा कुंडलिका प्रकल्प उकळीचाही
वडवणी तालुक्यातच आहे आणि आता हा नवीन सिंचन योजना ही सुद्धा उमरी तालुक्यातच आहे आणि या 3 प्रकल्पामुळं जवळजवळ 80 ते 90% जमीन पाण्याखाली वडवणी तालुक्यातली येईल अशी अपेक्षा आहे आणि निश्चितपणानं एक बागायती तालुका म्हणून उद्या वडवणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी झाल्याशिवाय राहणार नाही।